अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज म्हणतात, माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील, समोरच्याचं म्हणणं ऐकून घेशील, समोरच्याचं मन दुखवणार नाहीस ह्याची तर काळजी घेशील, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशा समोर उगाचच वायफळ बोलणं सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे, यशस्वी होशील. श्री स्वामी समर्थ. चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17व्याकडे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिले समर्थाचा. स्वामी नामाचे भजन, त्याची या चारित्र्याची कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्न स्वामी सूत नेते. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागूनी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकार स्वामी सूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगून. याशी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयाची देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिचास लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटे येतसे. असो एकडे स्वामी सुत मुंबई माझीच वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता काटीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारा नामे त्याची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शक्य 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताची प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वदिती, स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयासी लाविले होते स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवानी स्वामीची पत्रिका करुनी, ती अर्पवयाशी चरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यास आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहून या शिवभक्तासी परमानंद झाला. असं अक्कलकोट नगरात शक्य 1753
प्रथम स्वामी जयंती करत, स्वामी सुते आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त, गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष, जन लावले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताशी दर्शना, त्याशी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सूत ही त्या प्रती, मनातील खून सांगती, ऐकुनी जनचकित होती, वर्णती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत, अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थे राजवाड्यात, राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन, तो नो सेवी उदकान, ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन, आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. सेवकासी मने सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी, प्रार्थुनिया आणावे. पाहून या समर्थासी, उल्हास सुतासे मानसी, धावून या वेगेसी, मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी, आनंदले समर्थ मनी, कर फिरवला मुखातुनी, हस्ती धरुनी उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवेकरी, परी समर्थाची प्रीती खरी, स्वामी सुतावरी होती. स्वामी सूत रात्रंदिन, समर्थापुढे करीती भजन, पायी खडावा घालून, प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ, बसले असता आनंदात, स्वामी सूत भजन करीत, पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी, समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निजधामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी, स्वामी सूत निशब्द होई, कल्पना न साहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे न करावे काही, मी आजान लेकरू, तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्हा तव हृदयी, वास करुनी निश्चयी. चिंता न काही करावी, असो मग स्वामी सूत, ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत. मार्ग धरीत मुंबईचा, स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला. जन्मोरी अक्कलकोटी, त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी सूत, दुःख खरी दिवस रात्र. चैन नसे क्षणभरी, तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थाते, स्वामी सुताची जननी, राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकुनी, विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठवले सेवेकरी, म्हणती आणावे सुता तरी, मज सनिध आणावे. परिसूत त्या सांगती, आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी, रात्रदिन सलत असे. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित, कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही, क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ, आता जरी न ये सत्य,
तरी तोप भरुनी यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेश. केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बसले स्नान करुनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणासंगे ना बोलती रुदन करीती शनोशनी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतुनी आल्या पाही बोलया काय समर्थे. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण तेचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उघलेले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळाशी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवदत्ती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रौत कथा समत. भाविक भक्त परिसोत सप्तोदशोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश आपुल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामीची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठेच कसलीही अडचण नाही आणि कसलीच भीती नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17 याचे पठण केले आहे आणि स्वामीचा संदेश ऐकला आहे. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.